आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये कोणालाही असं उच्च नीच असं लेखलेलं नाही. ही जे काही जाती व्यवस्था अस्पृश्यता आली ही नंतरच्या काळात कोणीतरी कर्मकांड असं त्याच्यात घुसवलेलं आहे. परंतु मूळ जी प्युअर जी आपली संस्कृती आहे त्याच्यामध्ये सर्वांना समान न्याय आहे. म्हणून रामचंद्रांनी विचारलाय प्रश्न, सेवकांचा सुद्धा सन्मान करता की नाही. हे किती महत्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एकेका शब्दातनं आपल्याला कितीतरी गोष्टी समजतात. तर या सगळ्यांचा सन्मान करताना असं विचारलं. पुढचा श्लोक पाहू. कच्चिदात्म समाशूरा श्रुतवंतो जितेंद्रियाः कुलीनश्चेंगितज्ञाश्च कृतास्तै तात मंत्रिणः. हे तात म्हणजे हे भरता, तू आपल्याच समान म्हणजे स्वतः सारख्याच शूरवीर, शूराः, श्रुतवंतः, जितेंद्रियाः म्हणजे शास्त्रज्ञ, जितेंद्रिय, कुलीन आणि बाहेरील हालचालींवरून मनातील गोष्ट जाणून घेणाऱ्या अशा सुयोग्य व्यक्तींनाच मंत्री बनवले आहेस ना. म्हणजे मंत्री कसे असावेत, तर ते शूरवीर असावेत, शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्र जाणणारे असावे, युद्ध कौशल्य असेल, युद्धशास्त्र असेल. काही ठिकाणी आपल्याला मुत्सद्देगिरी वापरावी असावी लागते, ते मुत्सद्दी पाहिजे. जितेंद्रिय तर पाहिजेतच. त्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात असल्याशिवाय युद्ध कसं करता येईल. तसेच कुलीन पाहिजेत, म्हणजे चांगल्या संस्कारातले, चांगल्या कुळातले पाहिजेत. आणि बाहेरील हालचालींवरून म्हणजे गुप्तचर यंत्रणा सुद्धा तुझी इतकी चांगली बळकट हवी की त्याद्वारे शत्रूच्या हालचाली तुला अगोदर समजतील. असेच लोक, अशाच व्यक्तींना तू मंत्री बनवले आहेस ना. म्हणजे मी तर म्हणतो की जर राज्यशास्त्र हा विषय असेल, साधारण BA ला हा विषय असतो असं वाटतं मला. मला आर्ट्स मधलं माहित नाही, माझी इंजिनिअरिंगचे हो. बॅकग्राऊंड आहे. पण त्या राज्यशास्त्र विषयामध्ये हा सिलेबसला लावला पाहिजे अभ्यासक्रमात, हा सर्ग, की राज्य कसं करावं. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा वाल्मिकी रामायणातला अयोध्याकांड सर्ग 100. पूर्ण सर्गच अतिशय सुंदर. तर अशा प्रकारच्या लोकांना तू मंत्री बनवलं आहेस ना असं विचारतात. पुढे विचारतायत, कच्चित निद्रावशम नैष कच्चित कालेव बुध्यसे कच्चित चापर रात्रेषु चिंतयस चिंतयश्च नैपुणम. हे भरता, तुम्ही असमयीच निद्रेला वश होत नाहीत ना. योग्य वेळी जागे होताना, रात्रीच्या प्रहरात अर्थसिद्धीच्या उपायावर विचार करताना. म्हणजे हे त्यांनी भरताला आता कसं सांगितलंय. पहिले सांगितलं तुम्ही राज्यकारभार कसा करा, मंत्र्यांची जमवाजमव कशी करा. आणि भरताला सांगतात एक राजा म्हणून तू कसं वागलं पाहिजेस. तर असमयीच निद्रेला वश होत नाही ना, दुपारच्या झोपा काढत नाही ना, संध्याकाळी वाटेल तेव्हा तुला झोप येत नाही ना, अति झोप नाही येत ना, कमी झोप येत नाही ना. म्हणजे तुझी प्रकृती चांगली राहिली पाहिजे. अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स यू हेल्दी वेल्दी अँड वाईज, हे त्रेतायुगात प्रभू रामचंद्रापासून सांगत आलेलो आहोत आपण. आताच्या सगळ्या KGच्या मुलांना हे शिकवतात, पण याचं खरं म्हणजे कॉपीराईट हे रामचंद्रांना दिलं पाहिजे आपण. तर योग्य वेळी जागे होताना, ते जागे होणं म्हणजे दोन अर्थ आहेत. जागे होताना म्हणजे झोपेतून जागे होणं, आणि योग्य वेळी जागे होताना म्हणजे काही दगाफटका तर होत नाहीये ना, आपलं राज्य सुरक्षित आहे ना, आपली जनता सुरक्षित आहे, तुम्ही जागरूक आहात की नाही सदैव. योग्य वेळी तुम्हाला, नाहीतर गुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस तिथे पोहोचतात असं असतं. तसं नाहीये ना. गुन्हे न घडता गुन्हा घडायच्या आधीच तुमचे सगळे सैनिक आणि तुम्ही स्वतः जागृत आहात ना, हे खूप महत्वाचं आहे या गोष्टी. आणि रात्री नंतरच्या प्रहरात म्हणजे साधारण सकाळच्या प्रहरामध्ये अर्थसिद्धीच्या उपायावर विचार करताना, म्हणजे आपल्या राज्यातील आर्थिक व्यवहार कसे चालतील, आर्थिक क्षमता कशी वाढेल, याच्यावर तुम्ही उपाय करता की नाही, विचार करता की नाही, असा प्रश्न प्रभू रामचंद्र त्यांना विचारतात. पुढचा श्लोक पाहू. कच्चिन मंत्रयसे नैकः कच्चिन्न बहुभिः सहा कच्चित ते मंत्रितो राष्ट्रम न परिधावती. फार सुंदर आहे हो हा श्लोक. त्यांनी काय म्हणतायत प्रभू श्री रामचंद्र, की
कुठलीही गुप्तचर यंत्रणा दोनापासून चार कानांपर्यंत गुप्त राहते. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या जवळ ठेवलं, ठीक आहे. पण जेव्हा ती षटकर्णी होते तेव्हा ते गुपित फुटतं, उघड होतं. म्हणून मी विचारतो आहे, म्हणजे प्रभू श्री रामचंद्र विचारत आहे की एखाद्या गूढ विषयावर, एखाद्या गहन विषयावर हे भरता तू एकटाच विचार करत बसत नाहीस ना, किंवा अनेक लोकांबरोबर पण चर्चा करत नाहीस ना. की असं होत नाही ना की एखादा गुह्य विषय आहे महत्वाचा, त्या विषयावर चर्चा चालू आहे आणि सगळ्या समोर जमावासमोर तू चर्चा करतोयस आणि तुझे हे विषय फुटले आणि बाहेरच्या राज्यात गेले. बाहेरच्या गुप्तहेरांनी जर तुमचं गुपित पळवली आणि ती फोडली तर तुमचं राज्य संकटात येईल. असं काही होत नाहीये ना, असाही विचार रामचंद्र देतायत. म्हणजे एखाद्या आदर्श राजाने कुठल्या कुठल्या गोष्टींचं अवधान बाळगणं गरजेचं आहे ते आपल्याला याच्यातनं समजतंय. फार सुंदर श्लोक आहे हा, की गुप्तचर यंत्रणा कशी असावी आणि राजाने कसं वागलं पाहिजे, ह्या अर्थी हा श्लोक आहे. कच्चिदर्थम विनिश्चित्य लघुमूलम महोदयम क्षिप्र मारभसे कर्म न दीर्घयसी राघव. हा पुढचा श्लोक. हे भरता, ज्याचे साधन फार लहान आणि फळ खूप मोठं, अशा कार्याचा निश्चय केल्यानंतर तुम्ही क्षिप्रम आरभसे कर्म न दीर्घयसी राघव, एखादं कार्य तडीस न्यायचं असेल तर तुम्ही शीघ्र आरंभ करताना त्यात विलंब तर करीत नाहीत ना, असा प्रश्न आहे पहा. आणि इथे राघव असं संबोधन वापरलेलं आहे. राघव हे फक्त श्रीरामांना उद्देशून आपल्याला माहितीये, आपल्याला माहिती आहे ती गोष्ट रघुराजाची, ती सांगत नाही मी इथे आता. पण इथे अर्थ राघव हे भरताला उद्देशून आहे. रघुकुळात ज्यांचा ज्यांचा जन्म झाला, म्हणजे दशरथ असेल, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना सुद्धा राघव असंच संबोधन आहे. म्हणून भरतालाही राघव असंच संबोधन आहे. ते म्हणतात की कार्याचा निश्चय केल्यानंतर तुम्ही शीघ्र आरंभ करताना, नाहीतर आपल्या पंचवार्षिक योजनेसारखं नुसतं आश्वासन द्यायचं, आम्ही हे करू ते करू, पुन्हा वर्षभरात तो तुमचा आमदार खासदार तुमच्या प्रभागातला तुम्हाला तोंड दाखवायला येत नाही. निवडणुका आल्यानंतर काहीतरी कामं करतो असं दाखवायचं आणि ते पुढे जायचं. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या ज्या कथा, हे जे श्लोक आहे, आजच्या काळाशी आपल्याला अगदी काय वेळेला हसू येत आहे वाचून, की आजचे राजकारणी कसे वागतायत आणि कसं वागायला पाहिजे खरं चांगल्या राजाने. नाहीतर कामाचा शुभारंभ होईल असं नुसतं सांगतात, पुढे ते लाल फितीच्या बंधनात अडकलं की 2-4 वर्ष काही त्या कामाला गती मिळत नाही. असे आपल्याकडे कितीतरी प्रकल्प आहे की जे केव्हाच पूर्ण होणं आवश्यक होतं, अजून त्यांना गती सुद्धा मिळालेली नाहीये प्रकल्प. असं तू करत नाहीस ना, योग्य वेळी योग्य ते काम करतोयस ना, असं विचारतायत ते भरताना. पुढचा श्लोक पाहू. कच्चित सहस्रैर मूर्खाणाम एकमिच्छसी पंडितम पंडितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्याम निश्रेयसम महत्. हाही खूप चांगला श्लोक आहे की राजाने कोणाला जवळ बाळगावं, हजारो मूर्खांच्या बदल्यात एका पंडितालाच आपल्या जवळ ठेवावं, कारण विद्वान पुरुषच संकट समयी आपलं मार्गदर्शन करू शकेल. म्हणून त्यांनी विचारलंय प्रभू श्री रामचंद्राने की तुम्ही मूर्खांची संगत नाही ना धरली, हजार मूर्खांपेक्षा एक महापंडित अतिशय उत्तम की जो तुम्हाला तुमच्या संकटकाळी मदत करेल. सहस्राण्यपि मूर्खानां यदुपास्य महीपती अथवा अप्युतान्येव नास्तेषु सहायता. महीपती म्हणजे राजा. राजाने जरी 10,000 सहस्राण्यपि 1,000 10,000 मूर्खांना जवळ ठेवून घेतले तरी कठीण प्रसंग आल्यावर त्या मूर्खाकडून काहीही मदत होत नाही, तो राजालाच खड्ड्यात घालतो. तर विद्वानांना जवळ बाळगा, म्हणजे अशा प्रकारची तुमची रचना असली पाहिजे की विद्वान तुमच्या सभेमध्ये असतील तर तुम्हाला राज्य शकट हाकण्यासाठी, राज्य चालवण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल. पुढचा श्लोक पाहू. अमात्यानुपताधीतान पितृपैतान महान श्रुचीन श्रेष्ठात श्रेष्ठेषु कच्चित्वम
नियोजयसी कर्मसु. खूपच महत्वाचा आहे हा, म्हणजे सगळे श्लोक महत्वाचे आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटलं हे वाचल्यानंतर, अरे आज ज्या घटना आपण बघतो त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या काळात त्रेतायुगात सुद्धा होत्या की काय? कारण महाभारताच्या आधी घडलेलं आहे हे त्रेतायुगात. महाभारत द्वापार युगातला, आपण तर कलियुगात आहोत. काय सांगतो हा श्लोक? जे लाज घेत नाहीत, जे निश्चल आहेत, जे पूर्वापार आपल्याबरोबर चाकरी करीत आलेले आहेत, अंतर्बाह्य पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत, अशाच अमात्यांना तुम्ही नियुक्त केले आहे ना. किती सुंदर बोध केलाय भरताला. म्हणजे लाज घेत नाहीत आणि जे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक आहे, जे आपल्याबरोबर इतकी वर्ष काम करीत आहे, आपल्या राज्याची सेवा करीत आहे, महाराजा दशरथांच्या कालखंडापासून जे आपल्याबरोबर आहेत, ते अंतर्बाह्य पवित्र आणि श्रेष्ठ आहेत, अशांनाच तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. तर कशा प्रकारचे अमात्य नियुक्ती करावी? निश्चल स्वच्छ मनाचे, लाच न घेणारे. पुढचा श्लोक पाहू. कच्चित धृष्टश्च शूरश्च धृतिमान मतिमान शुचिः कुलीनश्चानुरक्तश्च दक्षः सेनापती कृतः. सदा संतुष्ट राहणाऱ्या, शूर, वीर, धैर्यवान, सगळे विशेषण वापरले. धृष्टश्च शूरश्च श्रुतिमान मतिमान, सगळी विशेषण वापरलेत. बुद्धिमान, धैर्यमान, पवित्र, कुलीन आणि अनुरक्त. राजावर श्रद्धा आहे की नाही, आपल्यावर अनुरक्त असणाऱ्या, आपल्यावर म्हणजे भरतावर, भरताला उद्देशून चाललेला आहे संवाद. हे भरता, तुझ्यावर अनुरक्त असणाऱ्या रणकर्म दक्ष पुरुषालाच सेनापती बनवले आहेस ना. असा प्रश्न आहे. म्हणजे सेनापती कसा असावा याची सगळी त्यांनी यादी दिलेली आहे. त्याची विशेषणं पाहिली. शूर, वीर, धैर्यवान, बुद्धिमान, पवित्र, कुलीन. आणि तुझ्यावर श्रद्धा असली पाहिजे. राजावर श्रद्धा असल्याशिवाय, जसं आपल्या पेशव्यांची श्रद्धा ही महाराजांपाशी होती, म्हणून महाराजांचं राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य, शाहू महाराजांचं राज्य हे स्वतःच आहे असं मानून त्यांनी राज्याचा विस्तार केला. अटकेपार झेंडा रोवला, दिल्लीच्या तख्तावर राज्य केलं. स्वतःचा विचार न करता राजावर अनुरक्त होते, म्हणजे राजावर श्रद्धा होती, म्हणून त्यांनी आपल्या राज्याचा एवढा विस्तार करू शकले. तर अशा योग्य व्यक्तीलाच तू सेनापती बनवलं आहेस ना. म्हणजे राज्य कसं चालवावं, तू कसं वागावंस आणि सेनापती कसा नियुक्त करावा, ही किती छोट्या छोट्या गोष्टी प्रभू श्री रामचंद्र सांगतायत भरताना. म्हणजे हे खरंच हा सर्ग इतका कधी कोणीच सांगितलं नाही. मलाही आश्चर्य वाटतं. याचा आणखीन अभ्यास व्हायला हवा. व्हायला पाहिजे. तर आणखीन म्हणजे केवळ हाच सर्ग असं नाही. आता मला काही माहितीच सर्ग ते आज आपण आता कार्यक्रमात घेत नव्हतो, पण असे सर्ग वाचून पुढे यायला पाहिजेत. आणि काय आहे की मूळ रामायणात जे आहे ना ते सत्य आहे. काही नंतर लोकांनी टीका ग्रंथ लिहिले त्याच्यावर, पण मूळ जे संस्कृत आहे ते वाल्मिकींचं जे ऑथेंटिकेट आहे त्याच्यात खूप सुंदर माहिती, काही त्याच्यात बाहेरच्या गोष्टी आलेल्या नसल्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने वाल्मिकीने सांगितलंय. पुढचा श्लोक पाहू. बलवंतश्च कश्चित् ते मुख्याः युद्ध विशारदाः दृष्टापदानां विक्रांतास्त्वया सकृत्य मानिताः. तुमचे प्रधान योद्धे म्हणजे सेनापती हे बलवान, युद्धकुशल, पराक्रमी आहेत ना. तुम्ही त्यांच्या शौर्याची परीक्षा कधी घेतली आहे का, हे सुद्धा विचारताय. म्हणजे शाळांमध्ये सरप्राईज टेस्ट असते, मुलांना किती येतंय पाहिजे, तशी ह्यांची सरप्राईज टेस्ट तुम्ही कधी घेतली आहे की नाही. आणि बरोबर आहे, सैन्याला हा सातत्याने युद्ध सराव करणं गरजेचं असतं. आणि पूर्वींचे हे जे मोठे योद्धे असत, शिकारीस का जात, हिंसा करणं हा त्यामागचा हेतू नसे. त्यांची ही टेस्ट असायची, ही परीक्षा होती की अत्यंत वेगाने धावणाऱ्या मृगाला जर मी बाण मारला तर तो बरोबर तो बाण आपल्या लक्ष्याचं वेध घेतो आहे की नाही हे पाहण्यासाठी. अशा वेगाने जर शत्रू चाल करून आला तर आपल्याला त्या शत्रूचा वेध घेता आला पाहिजे बरोबर. त्यासाठी असणारी ही त्यांची चाचणी परीक्षा.
असायची खरं सांगायचं. तर अशा तुझ्या शूर मंत्र्यांची परीक्षा तू घेतोस ना. आणि सत्कृत्य मानिता, त्वया सत्कृत्य मानिता असा वापरलेला आहे श्लोक इथं, की तुझ्याद्वारा ते सत्कारपूर्वक सन्मान मिळवतात की नाही. कोण? तर त्याचे प्रधान योद्धे सेनापती. हा त्यांनी कर्मणी प्रयोग केलाय. त्वया सत्कृत्य मानिता म्हणजे सरळ अर्थ काय, की तू त्यांचा योग्य तो सन्मान करतोस की नाही. जसं की 26 जानेवारीला आपल्याकडे पदक आपण देतो पहा, पद्मविभूषण, पद्मभूषण, मोठी 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 शौर्य पदक आपण देतो, भारत सरकारतर्फे दिली जातात ती 26 जानेवारी या दिवशी. भारत सरकार एक प्रकारचा लोकांना सन्मान करतं, की ज्यांनी काही मोठं शौर्य गाजवले असेल. पोलिसांचा पण सन्मान असतो. मग त्रेतायुगात हा प्रश्न विचारलाय रामचंद्राने, की त्यांनी जर एखादी चांगली कामगिरी केली तर तू जसा मॅन ऑफ द मॅच देतात तसं तू त्यांना हे देतोस की नाही, चांगल्या पद्धतीने त्यांचा आदर सत्कार सन्मान करतोस की नाही. म्हणजे मानसिकता सुद्धा पहा, म्हणजे आपल्याला मानसशास्त्र सुद्धा शिकता येतं इथे, की नुसतंच आपल्याला लढाई करा नाही, पण त्यांना मोटिवेशन तुम्ही देताय की नाही. विक्रांतास्त्वया सत्कृत्य मानिता असा आपण मगाशी अर्थ पाहिला, की तुम्ही त्यांच्याद्वारे सत्कारपूर्वक सन्मान स्वागत तुम्ही त्यांचं करता की नाही, हे मानसशास्त्र आपण शिकतोय. पुढे पुढचा श्लोक पाहू. कश्चित बलस्य भक्तांच वेतनम च यथोचितम संप्राप्त कालम दातव्यम ददासी न विलंबसे. हाही खूप म्हणजे किती प्रकारे रामचंद्रांनी विचार केलाय. किती सुंदर मानसशास्त्र आपल्याला या श्लोकात दिसतंय पहा. ते म्हणतायत की कच्चित बलस्य भक्तांच वेतनम न च यथोचितम. वेतन म्हणजे पगार, आपल्या भाषेत सॅलरी. हा जो वेतन हा शब्द आहे हा त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांच्या तेव्हापासून पगार मिळत होता लोकांना. वेतन श्रेणी वगैरे आपण भराभर शब्द वापरतो मराठीत, पण वेतन हा शब्द त्रेतायुगातला आहे बरं का. सैनिकांना देण्याचे नियत केलेले ठरवलेले वेतन आणि भत्ता तुम्ही योग्य समय देताना देण्यात विलंब तर करीत नाहीत ना, असा प्रश्न. एक राजा किती दूरदर्शी असावा, म्हणून आपण प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. म्हणजे किती गोष्टींचं त्यांना भान आहे. रानात सुद्धा, रानात आलेले आहेत ते. एखादा आपल्यासारखा सामान्य माणूस असता, चिडून आला असता आणि तो म्हणाला असता भरत आणि त्याचं राज्य बघून घेतील काय ते, मला काय करायचंय, मला भरताच्या आईने हाकलून दिलंय, मी रानात आलो, तर भरत राज्य बघतील, तर मी कशाला त्याला बोध करू. पण रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि ते का उपदेश करतात. ते म्हणतात की हे राज्य भरता तुझं नाही, माझं नाही, हे राज्य आपल्या वाडवडिलांचं आहे. तर ते सांभाळणं, जरी मी याचा राजा नसलो तरी हे माझंही कर्तव्य आहे, माझं कर्तव्य राहील वनवासातून आल्यानंतर. आता सध्या ते तुझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी तुला 4 उपदेशाच्या गोष्टी सांगतोय. ही भूमिका आहे प्रभू रामचंद्रांच्या पाठी. आपली ही भूमिका नसते. आपल्याला एखाद्याने एखाद्या गोष्टीतनं बाजूला केलं तर आपण ढुंकूनही बघत नाही त्या गोष्टीकडे. पण इथे तसं नाही, म्हणून हे श्रीराम आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. तर वेतन देण्यात विलंब तर करीत नाहीत ना. कारण कारण का विलंब करू नये त्याचं उत्तर पुढील श्लोकात आहे. कालातिक्रमणे ह्येव भक्त वेतनयोर्भृताः भ्रतुरपि कुप्यन्ति सोनर्थ सुमहान कृतः. जर वेळ निघून गेल्यावर तुम्ही भत्ता दिला, तुम्ही वेतन दिलं, तर सैनिक आपल्या स्वामीवरही कुपित होतात आणि ह्या कारणामुळे मोठा अनर्थ घडून येऊ शकतो. बरोबर आहे. आझाद मैदानात खूप मोर्चे असतात मुंबईत, आमचं वेतन दिलं नाही. एसटी महामंडळाने फार मोठा संप केला होता काही वर्षांपूर्वी, वेतन दिलं नाही. वेतन न दिल्यामुळे काय होतं हे प्रभू श्री रामचंद्रांना त्रेतायुगातच माहिती होतं. योग्य वेळी सैनिकांचा योग्य पगार तुम्ही वेतन हे दिलं पाहिजे, नाहीतर काय होईल. भर्तृरप्यती कुप्यंती. कुप्यंती म्हणजे कोप होतो. कोणाचा? या सगळ्या नोकरदारांचा कोप होतो. जर नोकरदार कोपले तर राज्याची घडी विस्कटेल, अनर्थ ओढवेल. म्हणून सर्व सैनिकांचा सन्मान करा,
सर्वांना योग्य प्रमाणात योग्य वेळी हवं तेवढं ठरवलेलं वेतन द्या.